ओम काळेश्वरी। आज 27 फेब्रुवारी 2025 गुरुवार आहे आणि आमोशा निमित्ताची आता आपल्या दरबारामध्ये आरती चालू होणार आहे। आणि तसंच मी प्रत्येक वेळेस यूट्यूबला व इंस्टाला छोटे छोटे तोडगे सांगत असतो। बरेच जण ते तोडगे करतात, बऱ्याच जणांना त्या तोडग्यांचा उपयोग होतो आणि बऱ्याच जणांना त्या तोडग्यांचा उपयोग होत नाही। त्यामुळे बरेच जण या ठिकाणी दरबारात येतात। दरबारात आल्यावरती बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की पप्पा माझ्या शेजारच्या बाईने हा तोडगा केला, त्यांना फरक पडला पण मला काय फरक पडला नाही। तर त्याचं कारण असं असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या कर्माचा पण सहभाग असतो। मी प्रत्येकांना तोडगे सांगतो, प्रत्येकांना फरक पडेल असं काय नाही। कारण आपण काय गेल्या जन्मी पाप कर्म केलेला असन, कळत न कळत ह्या जन्मात पण आपण काय जर वाईट कर्म केलेला असन आणि चुकून आपल्या हातून कोणाचं जर मन दुखावलं जातं किंवा आपण काहीतरी पाप केलेलं असतं तर त्याच्यामुळं आपलं आयुष्य दुःख आणि दारिद्र्यामध्ये जात असतं। त्यामुळं आपण जीवन जगत असताना पुण्य कर्म करत राहायचंय। जसं पूर्वी मी ओम शांतीच्या ज्ञानात जायचो, त्या ज्ञानात पण असं सांगायचे की गेल्या जन्मी तुम्ही जे करणार आहे त्याची फेड तुम्हाला या जन्मामध्ये होणार आहे। म्हणून आपण हे जीवन जगत असताना पुण्य कर्म करायचे, त्याचा उपयोग आपल्याला आता जरी नाही आला तरी त्याचा उपयोग आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना होणार आहे। तसंच त्याचा उपयोग आपला पुढच्या आयुष्यामध्ये होणार आहे। म्हणून तुम्ही चांगलं कर्म करत राहा आणि सत्कर्माने तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगलं होणार आहे। आणि आईसाहेबांची ही सेवा, भक्ती, उपासना, जशी भोळी भक्ती सेवा आणि यूट्यूबच्या माध्यमातून पण मी काळूबाईची सेवा कशी करायची, जसं बऱ्याच जणांना घरगुती काय अडचणी असतात, बऱ्याच ठिकाणी देवधर्म करून पण त्यांना फरक पडत नाही, तर त्यांनी काळूबाईचं 11 मंगळवारचं व्रत करायचंय। आणि व्रत कशा पद्धतीने करायचंय ते यूट्यूबला सर्व माहिती दिलेली आहे। व्रताचं उद्यापन कसं करायचंय ते पण यूट्यूबला टाकलेलं आहे। तर तुम्ही काळूबाईचं 11 मंगळवारचं व्रत करा आणि ते एकदा व्रत करून जर तुम्हाला फरक नाही पडला तर तुम्ही असं समजा की तुमच्यावरती बाहेरच्या गोष्टीच्या क्रिया किंवा तुमच्यावरती जास्त काही पाप कर्माचं कर्मगतीचा सहभाग आहे, तर तुम्ही ते व्रत परत एकदा करा। एकदा दोनदा करून नाही फरक पडला तर तुम्ही ते व्रत 5 वेळा करा। तर 5 वेळा जर व्रत केलं तर तुम्हाला नक्कीच तुमची असाध्य गोष्ट साध्य होईल आणि आई काळूबाईच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सर्व आनंदी आनंद होईल। तर आजचं हे आमोशाच्या आरतीच्या सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून लाभ घ्या आणि तसंच काळूबाईच्या व्रताची यूट्यूबला माहिती दिलेली आहे, सर्वांनी ती माहिती बघून काळूबाईचं 11 मंगळवारचं व्रत करा। ओम काळेश्वरी। माग द्या। टोपी लगा ना।
कापड टाकत कापड टाक. एकच टाकले नको टाकू, एक जाऊ दे. घरातले मोठे प्रश्न विचारता येणार नाही, त्यांना फक्त स्वतःचेच प्रश्न विचारता येतील. तर त्यांनी मग नंबरला थांबू नका, वेळ वाया घालू नका. त्यांना फक्त स्वतःचेच प्रश्न विचारता येतील. घरातले प्रश्न विचारायला मोठे जबाबदार लोक पाहिजे. नंबरवाले नंबरला बसून घ्या सगळे. दोन तारीख ज्यांना